पहिली फेरी झालेली आहे, दुसरी फेरी आता आपल्या समोर सुरू होणार आहे आणि सर्वप्रथम आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया अनिरुद्ध जोशी. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंतर देखणी आली तशी गेली सुनी, मधुरात्र मंतर देखणी आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. सुरेख झाला अनिरुद्ध गाणं, खूप छान झालं. गाण्यामध्ये ज्या भावना पाहिजे होत्या त्या बरोबर दिल्या, पण बऱ्याच ठिकाणी सुराला नव्हतं बरोबर. सूर नसेल तर गाणं बरोबर नाही होत, तेवढं लक्ष द्या. मी सहमत आहे ताईंची की सुरुवातीला तू कुठेतरी दुसरीकडे होतास आणि मग एका अंतरानंतर मग फ्लूटचा पीस आला, आपण दोघांनी एकमेकांना आहा हा करत त्यांना आपण दाद दिली, मग तू गाण्यात शिरलास. तर मला असं वाटतं काहीतरी तू दुसरीकडे होतास का, असं काय होतं का? सुराच्या बाबतीत तू कधी लोकांना चान्स दिलेला नाहीस बोलण्याचा तसा आतापर्यंत, पण आज झालं मात्र हे खरं. आणि ह्या गाण्यात का व्हावं याचा जरा अभ्यास करण्यासारखं आहे. पण एवढं प्रचंड रोमॅन्टिक गाणं मराठीमध्ये आहे आणि ते बाबूजी नावाच्या एका जादूगारांनी दिलंय, तर मला असं वाटतं बाबूजींसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे बोलावल्या वाचून त्याच्यातल्या भावना, त्यातली चाल, शब्द, फेक, मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी, पण तू सांग येशील का. नाही येणार यार, 10 वेळा येईल, बस पकडून ट्रेन पकडून विमानाने येईल, काय प्रॉब्लेम नाही, पण इतकं गोड गाणं. व्हेरी नाईस, थँक्यू.
आता मार्क बघूया आपण. आता ह्या वेळेला आपल्याला ह्या फेरीत उषाताईंचे मार्क नाही दिसणार आहेत, अवधूतचे मार्क दिसणार आहेत. मिळालेला आहे अनिरुद्ध. ऑल द बेस्ट.